बदलापूरमधल्या ज्या शाळेमध्ये हा संतापजनक प्रकार घडला त्या शाळेवरून आता आरोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। ती शाळा भाजपशी संबंधित असल्यानं सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधक करतात। तर सरकारने विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत। म्हणून ही शाळा नेमकी कोणाची आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी तिथे जाऊन आढावा घेतलाय, पाहूयात। बदलापुरातील ज्या आदर्श शाळेमध्ये लहानग्या चिमुरडींवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला, ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला, ही घटना घडली, त्या शाळेसंदर्भात देखील अनेक गोष्टी सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडियावर हे व्हायरल झालेले आहेत, फिरतायत आणि त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आम्ही केला। हीच ती आदर्श विद्या प्रसारक मंडळाची आदर्श शाळा, ज्या शाळेवर हल्ला देखील काल आंदोलकांनी केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये या शाळेचं प्रचंड नुकसान देखील केलं। घटनाच तशी घडलेली होती। दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण या शाळेच्या एका शिपायाने केलं, कर्मचाऱ्याने केलं, त्यामुळे उद्रेक झाला होता पालकांचा आणि अखेर या पालकांच्या उद्रेकाला शाळेला सामोरं जावं लागलं। पण या शाळेच्या एकूणच संचालक मंडळांवर असा आरोप केला जातोय की त्यांनी हा संपूर्ण प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला आणि कुठे ना कुठे हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न केले गेले, कारण की या शाळेच्या संचालक मंडळामध्ये अनेक राजकीय व्यक्ती आहेत, विशेषतः भाजपच्या व्यक्ती आहेत, त्यामुळेच या शाळेवर अशा प्रकारचे आरोप केले गेले होते। संस्था चालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी गेलो आणि सध्या आमच्यापर्यंत जी माहिती आलेली त्यानुसार या शाळेच्या संचालक मंडळावर एकूण 11 जण आहेत। तर एकूणच जर आपण पाहिलं तर या संपूर्ण संस्था चालकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत किंवा माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा प्रमुख असे सर्वजण हे या शाळेच्या संचालक मंडळावर सध्या काम करत होते। त्यापैकी जे एखाद्या पक्षाशी निगडीत नाही आहेत ते RSS या संघटनेशी देखील निगडीत आहेत। त्यामुळे या शाळेवर हा आरोप केला गेला की भाजपची ही शाळा आहे आणि राजकीय वरदहस्त असल्यामुळेच या शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। मात्र या शाळेच्या संचालक मंडळांवर सगळ्याच जवळपास राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, बदलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।